अंबरनाथ पश्चिम येथील खुंटवली परिसरात सुरू असलेल्या एका आरएमसी अर्थात रेडी मिक्स कॉन्क्रीट प्लांटवर आता मोठा वाद निर्माण झाला आहे। आदिवासी जमिनीचा बेकायदेशीर वापर, नियमाबाह्य परवानग्या, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अटीचा उल्लंघन आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी सह्याद्री आदिवासी कोळी महादेव जमातचे ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा अंबरनाथ नगर परिषदेचे माजी नगरसेवक संदीप नामदेव लोटे यांनी मुख्य अधिकाऱ्यांकडे निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। अंबरनाथ पश्चिम येथील खुंटवली परिसरात मोहन सबीरिया पोद्दार इंटरनॅशनल स्कूल जवळ सर्वे क्रमांक 40/2 या आदिवासी जमिनीवर स्थिराव एंटरप्राइजेस मार्फत आरएमसी प्लांट उभारण्यात आला आहे। मात्र हा प्लांट विविध कायदेशीर नियमांचे उल्लंघन करून सुरू असल्याचा गंभीर आरोप संदीप लोटे यांनी केला आहे। लोटे यांनी दिलेल्या निवेदनानुसार संबंधित जमीन आदिवासी व भोगवटादार स्वरूपाची असून अशा जमिनींचा वापर बिगर आदिवासी व्यक्ती किंवा संस्थेला करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी आवश्यक असते। मात्र सुमारे 71 गुंठे जमीन केवळ नॉटराइज भाडे कराराच्या आधारे 35 वर्षासाठी भाड्याने देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या व्यवहारासाठी आवश्यक असलेली जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेण्यात आली नसल्यामुळे संपूर्ण व्यवहार कायदेशीरदृष्ट्या संशयास्पद असल्याचा दावा करण्यात आला आहे। यास नियमबाह्य कागदपत्रांच्या आधारे अंबरनाथ नगर परिषदेकडून आरएमसी प्लांटसाठी ना हरकत प्रमाणपत्र म्हणजे एनओसी देण्यात आले आणि त्याच आधारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळांकडून परवानगी मिळाल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक तत्वानुसार निवासी वसाहतीपासून आरएमसी प्लांट किमान 200 मीटर तर शाळा, रुग्णालय आणि इतर संवेदनशील ठिकाणांपासून किमान 500 मीटर अंतरावर असणे अपेक्षित आहे। मात्र हा प्लांट पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या अगदी शेजारी असून परिसरात मोठी निवासी वसाहत आणि दाट लोकवस्ती आहे। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की प्लांटमधून उडणारी सिमेंटची धूळ, सतत होणारा प्रचंड आवाज आणि दिवसभर सुरू असलेली जड वाहनांचा वर्दळ यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे। शाळेतील विद्यार्थ्यांनाही आवाजाच्या त्रासामुळे अभ्यासात अडथळे निर्माण होत असून त्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होत असल्याचीही तक्रार आहे। याशिवाय नियमानुसार आरएमसी प्लांट पूर्णपणे बंदिस्त असणे, धूळ नियंत्रणासाठी वॉटर स्प्रिंकलर यंत्रणा कार्यरत असणे आणि सांडपाणी व सिमेंटयुक्त कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ईटीपी प्लांट असणे आवश्यक असते। मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवून प्लांट सुरू केल्याचा स्थानिकांचा आरोप आहे। प्लांटमधून बाहेर पडणारा सिमेंटयुक्त कचरा आणि सांडपाणी खुलेआम शेजारच्या जमिनीवर टाकले जात आहे। तसेच शाळकरी मुलांच्या मार्गावरून दिवसभर मोठे डंपर धावत असल्याने गंभीर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। स्थानिकांनी अनेक वेळा विविध शासकीय विभागांकडे तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। आता या सर्व आरोपानंतर प्रशासन कोणती भूमिका घेणार? आरएमसी प्लांटचा प्रत्यक्ष पाहणी करून नियमांचे पालन झाले आहे का याची चौकशी होणार का? आणि स्थानिक नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेच्या दृष्टीने ठोस कारवाई कधी होणार याकडे सर्व अंबरनाथकरांचे लक्ष लागले आहे। आम्ही खामकरवाडी कुंटोली येथे आदिवासी जागेवरती बेकायदेशीररित्या एक आरएमसी प्लांट चालू आहे। आदिवासी जागेवरती जो प्लांट आहे त्याच्या नोटराईजवर फक्त या लोकांनी एनओसी दिली नगरपालिकेने। आदिवासी जागेचा भाडे करारनामा करायचा आहे तर कलेक्टरची परवानगी लागते आणि इथं जी सीओनी एनओसी दिली फक्त नोटरीवरती ते अवैध आहे। हायकोर्टाचा पण एक निर्णय झालेला आहे आता, त्या नोटराईज जे पण व्यवहार असतील ते खारिज करण्यात आलेले आहे। आणि त्या प्लांटवरती ज्या आदिवासी जागेवरती ज्या प्लांटवरती जे इलिगल कन्स्ट्रक्शन केलेलं आहे त्याच्यावरती जे नगरसेवक श्रीराम एंटरप्राइजेसचे आहेत त्यांच्यावरती MRTB नुसार कारवाई व्हावी, परत तो प्लांट रद्द करण्यात यावा ही आमची मागणी। कारण आजूबाजूच्या परिसराचे माझ्याकडे निवेदन आणते की धुळीचा खूप त्रास होतोय आम्हाला, तर त्यामुळे त्या लोकांच्या अर्जानुसार मी तिथले आदिवासी लोक आहेत आमची त्यांच्यानुसार आम्ही तिथे तो अर्ज केलेला आहे। 1 महिना आला आहे, आजपर्यंत त्यांनी काही कारवाई केलेली आहे नगरपालिका। प्रमुख मागणी अशा आहेत की साहेब तिथं खूप धुळीचा त्रास होतो, इलिगल प्लांट आहे, लोकांना त्रास आहे, गाड्यांची ये जा होते आणि मागणी अशी आहे का तो प्लांट रद्द करून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई होईल MRTP ॲक्टनुसार। बेकायदेशीर बांधकाम पण आहे त्या जागी। हा प्लांट खामकरवाडीला बाळू वाघ यांच्या जागेत आहे, सर्वे नंबर 40 काहीतरी।